श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ऋषी पंचमीची पूजा नक्की कशा पद्धतीने करायची आहे, ती का केली जाते, कधी करायची आहे. आज प्रत्येकाच्याच घरी गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे. आज चतुर्थी तिथी होती आणि उद्या आहे ती पंचमी तिथी आणि गणपती बसल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ऋषी पंचमी येत असते. म्हणजेच 7 सप्टेंबरला संध्याकाळी 5:37 ही ऋषी पंचमी सुरू होणार आहे आणि 8 सप्टेंबरला ही रात्री 7:58 संपणार आहे. म्हणजेच उदय तिथीनुसार 8 सप्टेंबर रोजी ऋषी पंचमी आहे आणि हे व्रत जे आहे ते महिला पाळतात. हे व्रत का पाळायचं आहे, कशासाठी पाळायचं आहे याची संपूर्ण माहिती जाणून घ्या. म्हणजे आपल्याला सुद्धा हे व्रत पाळावं की नाही पाळावं ते समजेल. कारण बरेच जण जे आहे ते हे व्रत पाळत नाही, पण त्याच्या मागे काहीतरी श्रद्धा आहे, काहीतरी भावना आहे, काहीतरी गोष्टी आहेत अशा की ज्या पाळल्याने आपल्याला त्याचा फायदाच होणार आहे. बघा, या दिवशी आपण एखाद्या पवित्र स्थानी जाऊन स्नान करू शकतो, पण आपल्याला शक्य नसेल तर हरकत नाही. आपण आपल्या घरामध्ये स्नान करायचं आहे, शुद्ध वस्त्र परिधान करायचं आहे आणि या दिवशी आपण 7 ऋषींची मूर्ती किंवा प्रतिमा जी आहे तिची पूजा करायची आहे. आता आपल्याकडे ऋषींची मूर्ती किंवा प्रतिमा नसते तर मग आपण सुपाऱ्यांच्या स्वरूपामध्येच ही पूजा करायची आहे. सर्वात प्रथम तर हे जाणून घेऊया की ही पूजा आपण कशासाठी करतो. तर बघा, आपल्या महिलांना प्रत्येक महिन्यामध्ये मासिक धर्म येतो. अगदी म्हणजे 15-16 वर्षांच्या मुली झाल्या की तेव्हापासून मासिक धर्म सुरू होतो. पहिल्या काळामध्ये अगदी स्वयंपाकसुद्धा मुलींकडून किंवा स्त्रियांकडून बनवला जायचा नाही जेव्हा मासिक धर्म असायचा. पण असं म्हटलं जातं की जे काही आपण कर्म करत असतो तर त्यांचं कुठेतरी वाईट कर्मांचं आपल्याला वाईट फळ हे मिळत असतं. आणि ऋषी पंचमीच्या कथेमध्ये असं सुद्धा सांगितलेलं आहे की जी महिला किंवा जी स्त्री मासिक धर्म असताना आपल्या पतीला जेवण देते किंवा जो पती ते जेवण जेवतो किंवा घरातले व्यक्ती, तर त्या व्यक्तीला किंवा तिच्या पतीला बैलाचा जन्म मिळतो असं सांगितलेलं आहे. ऋषी पंचमीची जी कथा आहे तर आपण ही कथा पुढे बघणारच आहोत. तर तिच्यामध्ये असं सांगितलेलं आहे. आणि हे जे सर्व पाप आहे किंवा आपल्याकडून ज्या गोष्टी होतात किंवा कळत नकळत सुद्धा, बघा म्हणजे जेवण बनवणं ही गोष्ट तर आपल्याकडून सर्रासच होते कारण आपल्याला ऑप्शनच नाही आहे. पहिल्या काळामध्ये एकत्र कुटुंब राहायचे, भरपूर महिला असायच्या आणि त्याच्यामुळे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ॲडजस्ट व्हायच्या. पण सध्याच्या काळामध्ये तसं करून अजिबात जमू शकत नाही. मग या गोष्टींचं पाप आपल्याला लागू नये किंवा आपल्या पतीला लागू नये किंवा कुटुंबियांना लागू नये यासाठी आपण ऋषी पंचमीचं व्रत जे आहे ते करायचं असतं. आता हे पूर्णतः आपल्या मनावरती आहे, आपल्याला करायचं किंवा नाही करायचं, किती आपण हे मानायचं आणि किती नाही मानायचं. पण भरपूर महिला ज्या आहेत त्या ऋषी पंचमीचं व्रत जे आहे ते करतात. या दिवशी आपण काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. आपल्या देवघरासमोर किंवा आजूबाजूला तिथेच आपण ही पूजा जी आहे ती मांडायची आहे. पूजा कशी मांडायची आहे, अगदी साध्या पद्धतीने एक दिवा प्रज्वलित करा, 7 सुपाऱ्या घ्यायच्या आहे आणि 14 नागवेलीची जी पानं आहेत तर ती आपल्याला घ्यायची आहे. 14 म्हणजे 16 पानं आपल्याला लागणार आहेत. नागवेलीची 16 पानं घ्या, 7 सुपाऱ्या घ्या. 7 सुपाऱ्या ज्या आहेत त्या ऋषींच्या नावे आणि ऋषीमुनींच्या नावे 7 सुपाऱ्या आणि 1 सुपारी जी आहे तर ती तुम्हाला वसिष्ठांची पत्नी अरुंधतीच्या नावाने 1 सुपारी आपल्याला मांडायची आहे. म्हणजे अशा 8 सुपाऱ्या आपल्याला पूजेसाठी लागणार आहे. तर जे ऋषी आहेत तर त्यांची नावे कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि अत्री हे 7 ऋषी आणि वसिष्ठांची पत्नी अरुंधतीची 8वी सुपारी, अशा आपल्याला 8 सुपाऱ्या मांडायच्या आहे. 7 सुपाऱ्या ज्या आहेत तर त्या आपल्याला तांदळावरती मांडायच्या आहेत. म्हणजे नागवेलीचं पान घ्या, त्याच्यावरती थोडेसे तांदूळ टाका आणि त्याच्यावरती आपल्याला ह्या 7 सुपाऱ्या ठेवायच्या आहे. एक एक करून 7 सुपाऱ्या ठेवा आणि 8व्या पानावरती तुम्हाला गहू टाकायचे आहे आणि त्या दिवशी तुम्हाला ही सुपारी जी आहे 1 सुपारी तर ती गव्हावरती टाकायची आहे. या दिवशी बैलांच्या कष्टाचं अन्न जे आहे ते खाल्लं जात नाही. वर्षातून किमान 1 दिवस तरी स्वतः कष्ट करून मिळवलेलं अन्न खावं असं यामागील मुख्य उद्दिष्ट असल्याचं सांगितलं जातं. स्वकष्टार्जित या शब्दाला ऋषींनी प्रतिष्ठा दिलेली आहे. जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी ऋषींनी सांगितलेल्या ज्ञान सिद्धांताचे वाचन, चिंतन, मनन पुढच्या पिढीने करत राहावे याची आठवण करून देण्यासाठी ऋषी पंचमी साजरी केली जाते. तर बघा, ऋषी पंचमीच्या दिवशी एक मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे. तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल.
आणि त्याचबरोबर या दिवसाचं महत्त्व जे आहे ते अगदी वेगळं आहे. म्हणजे खूप जण हे व्रत करत नाही, पण बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या हे व्रत करतात. याची कथा आपण पुढे बघणारच आहोत. तर याच्यामध्ये तुम्ही मग नैवेद्य काय दाखवायचं आहे, तर नैवेद्यामध्ये तुम्ही दूध दाखवू शकता. त्याचबरोबर जो आपण उपवास करतो किंवा व्रत करतो तर त्याला मग महिलांनी काय खायचं, तर अशी काही भाजी आहे की जी आपण या दिवशी खाऊ शकतो. म्हणजे या दिवशी ठराविक भाज्याच खाल्ल्या जातात आणि त्या भाज्यांचीच एकत्रित भाजी या दिवशी बनवली जाते. पालेभाज्या आहेत त्या किंवा मग भोपळा असेल, भेंडी असेल, गवार असेल, अशा जमिनीत उगवणाऱ्या भाज्यांचा वापर करून खास ऋषीपंचमीची भाजी बनवली जाते. त्याच्यामध्ये लाल भोपळा, पडवळ या फळभाज्यांचा, त्याचबरोबर अळू, लाल माठ, टोक, केरी माठ, आंबाडी या पालेभाज्यांचा वापर या दिवशी केला जाऊ शकतो. ऋषीपंचमीची भाजी हा असा जर तुम्ही यूट्यूबवरती सर्च केलं तर तुम्हाला सहजरित्या ही भाजी मिळून जाईल. तर तीच भाजी उद्या आपण ग्रहण करायची आहे. आणि बघा आता आपण संध्याकाळच्या वेळी आपण हे व्रत जे आहे आपलं ते सोडायचं आहे. आणि ही जी आपण जी पूजा मांडली होती तर तिला आपण तिच्यासमोर जी आहे ती ऋषीपंचमीची कथासुद्धा वाचायची आहे. तर ही कथा जी आहे ती तुम्ही दिवसभरामध्ये कधीही वाचा, सकाळी पूजा मांडा आणि संध्याकाळच्या वेळी तुम्ही तुमचा उपवास म्हणण्यापेक्षा आपण ज्या गोष्टी खायच्या आहेत, तुम्हाला जी भाजी सांगितली तर ती खायची आहे. संध्याकाळी तुम्ही आपलं साधं सात्विक जेवण जे आहे ते जेवू शकता. दुसऱ्या दिवशी आपल्याला या सुपाऱ्या वगैरे ज्या आहेत त्या पूर्ण पाण्यामध्ये विसर्जित करायच्या आहेत. त्या कोणत्याही दुसऱ्या पूजेसाठी वापरायच्या नाही, कारण आपण बऱ्याच पूजा असतात आपल्या घरामध्ये. सत्यनारायण असतं, गणपती बाप्पांची पूजा असते, त्याच्यामध्ये या सुपाऱ्या ज्या आहेत त्या वापरू शकतो. तर असं करू नका. या सुपाऱ्या ज्या आहेत त्या दुसऱ्या दिवशी आपण पाण्यामध्ये किंवा नंतर तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तर तेव्हा तुम्ही या पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायच्या आहे. आता आपण बघूयात की ऋषीपंचमीची कथा काय आहे आणि ही प्रत्येकाने उद्याच्या दिवशी वाचायची आहे किंवा ऐकली तरीसुद्धा चालेल. ऐका ऋषीश्वरांनो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. तो आपला शेतीभाती करून सुखानं नांदत होता. एके दिवशी त्याची बायको शिवे नाशी झाली. विटाळ तसाच घरात कालविला. त्या दोषानं काय झालं, तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला. त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म आला. देवीची करणी. दोघंही आपल्या मुलाच्या घरी होती. तो मोठा धार्मिक होता. देवधर्म करी, श्राद्ध पक्ष करी, आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई. एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं. बायकोला सांगितलं, आज माझ्या आईचं श्राद्ध आहे. खीरपुरीचा स्वयंपाक केला. इतक्यात काय चमत्कार झाला. खिरीचं भांडं उघडं होतं. त्यात सर्पानं आपलं गरळ टाकलं. हे त्या कुत्रीनं पाहिलं. मनात विचार केला, ब्राह्मण खीर खातील नि मरून जातील. मुलाला ब्रह्महत्येचं पाप लागेल. म्हणून उठली, पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली. ब्राह्मणाच्या बायकोला राग आला. तिनं जळतं कोलीत घेतलं आणि कुत्रीच्या कमरेत मारलं. तो स्वयंपाक टाकून दिला. पुन्हा स्वयंपाक केला. ब्राह्मणांना जेवू घातलं. कुत्रीला उष्टमाष्ट देखील घातलं नाही. सारा दिवस उपास पडला. रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजेच बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली. बैलानं तिला कारण विचारलं. तशी ती म्हणाली, मी उपाशी आहे. आज मला अन्न नाही, पाणी नाही. खिरीच्या पातेल्यात सर्पानं गरळ टाकलं. ते माझ्या दृष्टीस पडलं. ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्यात जाऊन शिवले. माझ्या सुनेला राग आला. तिनं जळकं खोलीत घेऊन माझी कंबर मोडली. माझं सारं अंग दुखत आहे. ह्याला मी काय करू. बैलानं तिला उत्तर दिलं, तू आदल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात कालवलास. त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषानं मी बैल झालो. आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं. तोंड बांधून मला मारलं. मी देखील आज उपाशीच आहे. त्याचं श्राद्ध फुकट गेलं. हे भाषण मुलानं ऐकलं. लगेच उठून बाहेर आला. बैलाला चारा घातला. कुत्रीला अन्न घातलं. दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं. मनात फार दुःखी झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला. घोर अरण्यात गेला. तिथं ऋषींचा मेळा पाहिला. त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींनी त्याला प्रश्न केला, तू असा चिंताक्रांत का आहेस. मुलानं सांगितलं, माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे. त्यांना मोक्ष कसा मिळेल ह्या चिंतेत मी पडलो आहे. कृपा करून मला उपाय सांगा. तेव्हा त्याला ऋषींनी सांगितलं, तू ऋषीपंचमीचं व्रत कर. हे व्रत कसं करावं. भाद्रपदाचा महिना येतो. चांदण्या पाखांतील पंचमी येते. त्या दिवशी काय करावं. ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं. आघाड्याची प्रार्थना करावी. त्याच्या कष्टानं दंतधावन करावं. आवळकाठी कुटून घ्यावी. तीळ वाटून घ्यावे. ते तेल केसांना लावावं. मग आंघोळ करावी.
असं 7 वर्ष करावं, शेवटी उद्यापन करावं. ह्या व्रतानं काय होतं? रजस्वला दोष नाहीसा होतो, पापापासून मुक्तता होते, नाना तीर्थाच्या स्नानाचं पुण्य लागतं, नाना प्रकारच्या दानाचं पुण्य लागतं, मनी इच्छिलं कार्य होतं. मुलांना ते व्रत केलं, त्याचं पुण्य आईबापांना दिलं, त्या पुण्याचं काय झालं? रजोदोष नाहीसा झाला. आकाशातून विमान उतरलं, बैल होता तो सुंदर पुरुष झाला, कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली, दोघं विमानात बसून स्वर्गास गेली. मुलाचा हेतू पूर्ण झाला. तसा तुमचा आमचा हो ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफल संपूर्ण.